संजय राऊत यांनी नपुसक असा उल्लेख जो आहे तो भाजपचा केला आहे आणि तुम्हाला एक शिबी जी आहे ती सुद्धा दिली आहे. काल तुम्ही त्याला काउंटर केलं जातं. उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मला शिव्या दिलेल्या आहेत. मी खरं तर नाथ संप्रदायातील वारणारा वारकरी आहे आणि या वारकरी परंपरेमध्ये शिव्या देणं हे वर्ज्य आहे, शिव्या दिल्या जात नाही. परंतु भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाथाळाच्या माथी हानुकाठी अशी देखील आमची परंपरा आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी यापुढे बोलताना इतरांना शिव्या देताना थोडासा विचार करावा. खरं तर संजय राऊत यांची वैचारिक सुनता झाली आहे का, हा माझा सवाल आहे. संजय राऊत यांची वैचारिक सुनता झाली आणि त्यामुळे काँग्रेस बरोबर जाऊन हालाला करण्याची वेळ त्यांच्यावर आली आणि आज उद्धव ठाकरे गटाची महाराष्ट्रातली जी अवस्था झालेली आहे त्याला संजय राऊत जबाबदार आहेत. आणि अशा पद्धतीचं काँग्रेस बरोबर जाऊन वैचारिक हालाला त्यांनी केलेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून त्यांनी वैचारिक सुनता केली आहे. मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी वैचारिक सुनता केलेली आहे. पत्राचाळीमध्ये मराठी माणसाची घरं लाटून त्यांनी वैचारिक सुनता केलेली आहे. एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टीचा पुरुषार्थ काय असतो हे जर का संजय राऊतांना सांगायचं असेल तर विकास करणं हा भारतीय जनता पार्टीचा पुरुषार्थ असतो. एखाद्या महिलेला शिव्या देणं हा भारतीय जनता पार्टीचा पुरुषार्थ नाहीये. एखाद्या महिलेला अश्लील भाषेमध्ये बोलणं हा पुरुषार्थ नसतो. परंतु संजय राऊत यांचा पुरुषार्थ हा शिव्या देणं. एखाद्या मराठी माणसाला, मराठी पोराला त्याची सुनता झाली का, तो नपुसक आहे, अशा पद्धतीचा सवाल विचारताना संजय राऊत यांनी 10 वेळा विचार करावा. कारण नवनाथ बन हा कच्च्या गुरुचा चेला नाही, हा सच्चा गुरुचा चेला आहे. ज्या आधुनिक अभिमन्यूनं महाविकास आघाडीचा चक्रव्यूह भेदून देवेंद्रजी फडणवीस यांनी तुमचा सगळा चक्रव्यूह भेदला, त्या देवेंद्रजी फडणवीस यांचा सच्चा शिपाई, त्या देवेंद्र फडणवीस यांचा सच्चा शिष्य मी आहे. त्यामुळे हा कच्च्या गुरुचा चेला नाही, हा सच्चा गुरुचा चेला आहे. हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं. सच्चा कच्चा बच्चा नाही हे देखील मला संजय राऊत यांना सांगायचं आहे. ज्या पद्धतीनं संजय राऊत ही भाषा वापरतायत, ही भाषा त्यांना शोभते का? माझं संजय राऊत यांना आणखी एक आव्हान आहे. तुम्ही म्हणताय ना नवनाथ बन यांनी सुनता केली का, तर चला संजयजी राऊत हॉस्पिटल तुम्ही ठरवा, डॉक्टर तुम्ही ठरवा, ठिकाण तुम्ही ठरवा. मी तुमच्यासोबत येऊन माझी वैद्यकीय तपासणी करायला तयार आहेत. फक्त माझी एक अट आहे, संजय राऊत यांनी देखील माझ्यासोबत येऊन वैद्यकीय तपासणी करावी आणि आपल्या दोघांचीही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र महाराष्ट्राला दाखवावं. संजय राऊत यांनी वेळ सांगावा, संजय राऊत यांनी ठिकाण सांगावं, संजय राऊत यांनी हॉस्पिटल सांगावं, संजय राऊत यांनी डॉक्टर सांगावा. त्या ठिकाणी मी यायला तयार आहे. आपण दोघांचीही तपासणी करू आणि खरी सुनता कोणाची झालेली आहे हे महाराष्ट्राला सांगू. संजय राऊत यांच्यामध्ये हिंमत असेल, संजय राऊत यांच्यामध्ये दम असेल तर ते हॉस्पिटल सांगतील, ठिकाण सांगतील आणि आपण त्या दिवशी वैद्यकीय तपासणी करू. जर का संजय राऊत हे आव्हान स्वीकारणार नसतील तर संजय राऊत यांची सुनता झालेली आहे हे देखील महाराष्ट्राला कळून जाईल. संजय राऊत काय म्हणतात की 2014 नंतर महाराष्ट्र खड्ड्यात गेला. काय भाषा आहे तुमची? 2014 नंतर या देशाला नवीन वळण मिळालंय. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात विकसित भारत करण्यासाठी मोदीजींनी प्रयत्न केले आणि तुम्ही खड्ड्यात गेले म्हणतात. 2014 पूर्वी खऱ्या अर्थानं देश खड्ड्यात होता, भ्रष्टाचारामध्ये होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शहा, आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होतोय आणि महाराष्ट्राचा विकास होतोय. खड्ड्यात जर का देश कधी गेला होता तो त्याच्या आधी गेलेला होता. तुम्ही वारकरी परंपरेचा अपमान केला, तुम्ही नाथ संप्रदायाचा अपमान केला. सातत्यानं अशा पद्धतीची अश्लील भाषा तुमच्याकडनं वापरली जाते. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, ही तुमची भाषा सहन करणार नाही. संजय राऊत वारंवार खालच्या पातळीवरची टीका करतात. ही टीका करण्याचं मागचं त्यांचं नेमकं कारण काय आहे? देवेंद्र फडणवीस असेल किंवा तुम्ही माध्यम प्रमुख आहात, ते एकेरी उल्लेख तर करतात आहेत, मात्र ते शिवीगाळ करतात. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतंय का? संजय राऊतांचा पुरुषार्थच शिवी देण्याचा आहे.
तुम्हाला आठवत असेल तर एका महिलेला अतिशय अश्लील भाषेमध्ये शिव्या देण्याचा पुरुषार्थ संजय राऊत यांनी दाखवला. आमचे नेते किरीटजी सोमय्या यांना देखील अशाच पद्धतीने शिव्या देण्याचा पुरुषार्थ त्यांनी दाखवला. हा त्यांचा पुरुषार्थ आहे, पण भारतीय जनता पार्टीचा पुरुषार्थ हा विकासाचा आहे. विकास करायचा, महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला पुढे घेऊन जायचं, अशाच पद्धतीची परंपरा भारतीय जनता पार्टीची आहे. आणि सातत्यानं भारतीय जनता पार्टीने वैचारिक लढाई विचाराने लढलेली आहे. नवनाथ बन सारख्या सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एखादा प्रश्न विचारला तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर विचारांनाच द्यायला हवं होतं, परंतु संजय राऊतांना ते विचारांना उत्तर देता येत नाही. त्यामुळं ते अशा पद्धतीनं वैचारिक लढाई न देता शिवीगाळ करतायत, अश्लील भाषा वापरतायत. संजय राऊत यांचा DNAच अशा पद्धतीचा आहे, त्यामुळं कदाचित ते अशा पद्धतीची भाषा करतायत. एकीकडे संजय राऊतांसंदर्भात तुम्ही भूमिका मांडलेली, मात्र दुसरीकडे जितेंद्र आव्हाड जय मल्हार हॉटेलमध्ये जाऊन आपल्याला मटण पार्टी करताना पाहायला मिळतात. ते एक परिपत्रक देखील दाखवतात. त्या परिपत्रकामध्ये ते म्हणतात की फक्त जो 1988चा GR आहे त्यामध्ये कत्तलखान्याला बंदी होती, मात्र हे सरकार लोकांना मटण चिकन का खाऊ देत नाहीये, लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती का घाला घालतंय. काय तुमची भूमिका आहे नवनाथ बन? जितेंद्र आव्हाड यांना माझा सवाल आहे, 1988 साली शरद पवार यांनी ज्या पद्धतीचा GR काढला त्याची अंमलबजावणी शरद पवार मुख्यमंत्री असताना केली. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी जे प्रश्न आज विचारले ते स्वतः शरद पवार यांना भेटून विचारावं. जितेंद्र आव्हाड जी आज नौटंकी करतायत ती नौटंकी 2021 साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद होते, मांसाहार विक्री बंद होती. त्यावेळेला जितेंद्र आव्हाडांनी नौटंकी का नाही केली? त्यावेळेला तर जितेंद्र आव्हाड या सरकारमध्ये मंत्री होते. कदाचित उद्धव ठाकरे हे वाचून निर्णय घेत नाहीत, त्यामुळे घरी बसून निर्णय घेतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंना माहीत नसेल. पण जितेंद्र आव्हाड तर मंत्री होते आणि ते स्वतःला अभ्यासू मंत्री समजतात. तर 2021 साली 2022 साली जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा कशा पद्धतीने निर्णय घेतले होते? तेव्हा देखील 15 ऑगस्टला मांसाहार विक्री आणि कत्तलखान्यावर बंदी होती. त्याबद्दलचे निर्णय आणि त्याबद्दलची नौटंकी का नाही केली? तेव्हा महापालिकेमध्ये जाऊन अशा पद्धतीचे निर्णय घेतले का नाहीत? याचा देखील विचार जितेंद्र आव्हाड यांनी केला पाहिजे. ओके. इम्तियाज जलील यांनी सुद्धा मटण पार्टी केलेली आहे आणि ते करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पार्टी त्यांनी समोर ठेवली आणि ते जेवण. खरं तर कोण काय खावं म्हणजे मांसाहार करण्याला विरोध कोणाचाच नाही. कोण काय खावं आणि कोण काय खाऊ नये याबद्दलचा प्रश्न नाहीये, परंतु अशा पद्धतीची नौटंकी करणं हे शोभत नाही. खरं तर इम्तियाज जलील खासदार राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, त्यांना या सगळ्याची कल्पना आहे. परंतु काय आपल्या समाजाची मतं आपल्याला मिळावी यासाठी अशा पद्धतीचं राजकारण करण्याचा प्रयत्न आहे. देवेंद्रजी फडणवीस यांचं तिथं नाव ठेवणं किंवा फोटो ठेवणं हा प्रकार आम्ही सहन करणार नाही. इम्तियाज जलील यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल. दुसरीकडे सुनील तटकरे म्हणतात की लाडकी बहीण योजना ही अजितदादांनी आणली, त्याचा फायदा झालेला आहे. सगळ्या योजना ह्या महायुतीच्या एकत्रित आहेत. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत, एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा देखील या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. आपल्याला आठवत असेल तर मध्य प्रदेशमध्ये अशा पद्धतीची योजना पहिल्यांदा आली आणि मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. परंतु आम्ही कुठलेही निर्णय घेत असताना त्याचं श्रेय घेण्याचं काही कारण नाही. आम्ही तिघही म्हणजे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा आणि आदरणीय एकनाथजी शिंदे या तिघांच्या नेतृत्वात मिळून निर्णय घेतात. त्यामुळे ही हेव्या देवाची किंवा श्रेयवादाची लढाई नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.